कर्नाटकात सध्या शांतता नाही आहे. जिथे राजकीय भूकंपाचे वातावरण आहे, खुर्चीसाठी सत्तेसाठी दोन योद्धे आमने सामने उभे ठाकलेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या विरुद्ध महत्वाकांक्षी उपमुख्यमंत्री DK शिवकुमार. हा वाद सुरू झाला एका गुपित करारातून. तो 2.5 वर्षाचा करार ज्यात खुर्ची वाटून घेण्याची चर्चा होती. आता शिवकुमारांना त्यांचा हक्क हवा आहे, पण सिद्धरामय्यांचा यासाठी स्पष्ट नकार आहे. हा केवळ खुर्चीचा वाद नाही, ही आहे जातीय बळाच्या शक्तीची परीक्षा. पण जर शिवकुमारांना डावलले तर मोठा खेळ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून आलेले बंडाचे वादळ कर्नाटकात एकनाथ शिंदे पार्ट 2 या रूपात नक्कीच अवतरेल अशी भीती आहे. पडद्यामागे सरकार पाडण्याची तयारी भाजपने लोटस या उपक्रमांतर्गत सुरू केली आहे. आता दिल्लीचे हायकमांड कोणाला झुकणार? खरगेंना मध्यस्थी करावी लागणार? सत्तेच्या या थरारक खेळात कोणाचा बळी जाणार आणि कर्नाटकातील खुर्चीवर कोणाचा विजय होणार? याबाबत तुम्हाला काय वाटते? आपले मौल्यवान मत कमेंटच्या स्वरूपात नक्की द्या. आणि आत्ताच आपल्या चावडीवरील राजकारण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा. आपलं एक महत्त्वपूर्ण बटन सबस्क्राईबच्या स्वरूपात आम्हाला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच प्रेरित करत असतं. जय महाराष्ट्र.